ग्रामीण भागात आदिवासी भागामध्ये असून सुद्धा अशी योजना सरकारची तुमच्या दारी येते, घरापर्यंत येते। पहिलं सरकारची कार्यपद्धती वेगळी होती। योजना आहे पण आपल्याला तालुक्याला जायला लागायचं, आपल्याला तिथं बसायला लागायचं, आपल्याला त्याच्या मागं लागायचं। आता सरकार आपल्या घरी येते, आपल्या दारी येते, आपल्या घरात येते, नाही का? अशी संधी पहिली नव्हती आणि या संधीचा फायदा प्रत्येकाने घेतला पाहिजे। तुमच्याकडून फार माफक अपेक्षा आहे। वेळेवर आलं पाहिजे, थंब दिला पाहिजे, जाताना थंब सोडला पाहिजे, परत पोच दिला पाहिजे आणि नियमितपणे अभ्यास केला पाहिजे, नोट घेतल्या पाहिजे, परीक्षेला आलं पाहिजे, 80% हाजरी आपल्याला केली पाहिजे। एवढ्याच अपेक्षा आहे, नाही का? आणि याच्यामध्ये जर यश आलं तर कोणाला येईल? तुम्हाला येईल। आणि जर तुम्ही नियमाचं पालन केलं नाही, परीक्षेला बसता आलं नाही, परीक्षा देता आली नाही, पास झालं नाही, तर कोणाला वाईट वाटेल? तुम्हाला जास्त वाईट वाटेल। म्हणून आपल्याला समाधान मिळण्यासाठी, आपल्याला आनंद मिळण्यासाठी आपण स्वतःच प्रयत्न केले, कारण दुसरा कुणीही मनुष्य तुमच्याकरता प्रयत्न करणार नाही, उलट प्रश्न विचारतील, नाही का? कारण एक जण करतं, सगळ्यांना भोगावं लागतं। कुणीतरी खोटी बॅच दिली असेल, आता सगळ्यांना हे थंब लावा, हे करा, फोटो काढा, OTP द्या, हे कशा करता? तर कुणीतरी गैरफायदा घेतला आणि त्याचा परिणाम आपल्याला सगळ्यांना भोगावा लागतो। पण त्याला परिणाम नाही म्हणत, शिस्त म्हणतात। काय म्हणतात? त्यामुळं आपल्याला स्वतःला एक शिस्त येईल की सरकारचं आहे म्हणजे कसं या कसं घ्या असं नाही, तर सरकारी कार्यक्रमाचा जर उपयोग करून घ्यायचा असेल तर आपली जबाबदारी सरकारी कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्त आहे।